नमस्कार, मी डॉक्टर वर्षा. डॉक्टर वर्षाज फिटनेस मंत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे पोटाचा घेर कसा कमी करायचा, वाढलेलं पोट कमी करायचं किंवा ते तसंच मेंटेन ठेवायचं आयुष्यभर, हे कसं शक्य करायचं. खूप साधे सोपे उपाय असतात, पण आपल्याला ते माहीत नसतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपण ह्या गोष्टीपासून लांब राहतो. तर या व्हिडिओमध्ये मी असेच काही साधे सोपे उपाय सांगणार आहे की जेणेकरून आपला पोटाचा घेर हा कमी होईल. तसं पाहायला गेलं तर आपल्याला आपला पोटाचा घेर किंवा आपलं वजन कधी वाढते हे लक्षातच येत नाही. म्हणजे हे वजन हळूहळू वाढत असतं आणि जोपर्यंत आपल्याला त्याचा त्रास होत नाही तोपर्यंत आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि मग पुढे जाऊन पोटाचा जास्त घेर वाढतो. मग बसायला त्रास होतो, उठायला त्रास होतो, थोडंसं चाललं तरी दम लागतो किंवा ॲसिडिटीचा त्रास व्हायला लागतो. आणि यानंतर आपलं लक्ष जातं की आपला पोटाचा घेर खूप जास्त वाढला आहे. मग अशावेळी आपण काय उपाय करावे हे लक्षात येत नाही. तर नक्कीच कितीही तुम्हाला उशीर झाला असेल तरीही तुम्ही जर प्रयत्न कराल आणि मी ज्या काही टिप्स सांगते त्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा हा पोटाचा घेर कमी होणार आहे. तुमचं पोट आत जाणार आहे. कारण आपल्याला नेहमी वाटत असतं की आपण शेपमध्ये असावं. आपण बऱ्याच वेळा वेस्टर्न ड्रेस घालतो किंवा साडीमध्ये सुद्धा हे पोटाचं घेर दिसला किंवा पोट वाढलेलं दिसलं की ते चांगलं वाटत नाही. असं बेडप शरीर वाटतं आणि कोणालाच हे आवडत नाही. त्याच्यामुळे नक्कीच काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला नेहमी वाटत असतं, पण काय प्रयत्न करायचे हेच माहीत नसतं. तर नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही छान टिप्स मिळणार आहेत. काही तुम्हाला माहीत असतील, काही नवीन असतील. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. नक्कीच तुम्हाला हेल्पफुल राहणार आहे. याच्यामुळे तुमचं पोट कमी करण्यासाठी मदत होणार आहे. आता पोट कमी करायचं म्हटलं किंवा वजन कमी करायचं म्हटलं की आधी प्रश्न विचारले जातात की डॉक्टर आमचं फक्त पोटच कमी झालं पाहिजे. बऱ्याचशा लेडीजचं म्हणणं असतं की चेहऱ्यावरची गालावरची चरबी तशीच राहिली पाहिजे, हातावर जी पायावर चरबी आहे ती तशीच राहिली पाहिजे, फुल बॉडी तशीच राहून आमचं पोटाची चरबी म्हणजे पोटच फक्त कमी झाले पाहिजे. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे मॅडम आम्ही चालण्याचा व्यायाम करतो रोज 1.5 ते 2 किलोमीटर मैत्रिणीबरोबर मी चालत असते. मग याच्यामुळे माझं पोट कमी होईल का, पोटाची चरबी कमी होऊ शकते का. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मी पुढं देणार आहे. तर याच्या आधी आपण जाणून घेऊ की नेमकं पोटाची चरबी आपली किती असली पाहिजे आणि ती जास्त वाढली आहे किंवा पोटाचा घेर जास्त वाढला आहे हे आपण कसं लक्षात घेतलं पाहिजे. तर नक्कीच आपण पोटाचा घेर आहे तो मोजून पाहू शकतो. साधारणतः महिलांमध्ये हा पोटाचा घेर 80 सेंटीमीटरपेक्षा कमी असायला हवा आणि तोच पुरुषांमध्ये हा 90 सेंटीमीटरपेक्षा कमी असायला हवा. जर त्याच्या पुढं जर आपलं पोटाचा घेर भरत असेल तर नक्कीच तुमचं वजन वाढलेलं आहे, तुमच्या पोटाची चरबी वाढलेली आहे. आता पोट वाढण्याचे कारणं आपण पाहिले तर साधारणतः या कारणांमध्ये आपल्याला दिसून येतं की वेळोवेळी खाणं किंवा चुकीचं खाणं, जंक फूड खाणं, बाहेरचे पदार्थ जास्त खाणं, ह्या गोष्टींमुळे सुद्धा वजन वाढत जातं आणि स्पेशली पोटावरची चरबी वाढत जाते. त्याचबरोबर अपचनाचा तुम्हाला त्रास असेल, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित नसेल किंवा जे काही तुम्ही खाताय ते व्यवस्थित तुम्हाला प्रॉपर डायजेस्ट होत नसेल, पचत नसेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला पित्त होत असेल, रेग्युलरली ॲसिडिटी होत असेल, फुलनेस, एकदम पोटामध्ये गॅस पकडल्यासारखा नेहमी वाटत असेल, तर या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की आपण जे काही रोज खातोय तर ते व्यवस्थित पचत नाही आणि जास्तीत जास्त त्याचा भाग जो आहे तो त्या अन्नाचा चरबीमध्ये साठवला जातो, चरबीच्या स्वरूपात. आणखीन दुसरे कारण म्हणजे महिलांमध्ये आपण पाहू शकतो की ज्यावेळेस प्रेग्नन्सी असते, प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा खूप हाय कॅलरीजचं जे अन्न आहे ते खाल्लं जातं आणि आफ्टर डिलेवरीसुद्धा ते तसंच कंटिन्यू चालू ठेवलं जातं. खूप जास्त हाय कॅलरी इंटेक चालू असतो आणि प्लस आपलं जे काही रुटीन आहे तर ते सुरळीत होत नाही किंवा एक्सरसाइजची कमतरता असते, हालचाल जी काही व्हायला पाहिजे रोजची ती होत नाही, आराम जास्त मिळतो आणि याच्यामुळे सुद्धा हे वजन असंच वाढलेलं राहून जातं किंवा ते वाढतच जातं आणि मग नंतर ती जी घट्ट झालेली चरबी आहे ती कमी व्हायला खूप त्रासदायक ठरते. किंवा आणखीन महत्त्वाचं कारण म्हणजे मेनोपॉझल एज, ज्यावेळेस पाळी जाण्याचा काळ असतो तर त्यावेळेससुद्धा जे काही आपल्या शरीरातले हार्मोन्स आहेत त्याच्यामध्ये खूप उलटापालट होते आणि ह्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा चरबी वाढायला लागते आणि स्पेशली पोटावरची चरबी किंवा पोट वाढलेली दिसतं. आपण जो म्हणतो ना की वाथ्या वाढणं, तर तो हाच प्रकार आहे की याच्यामुळं पोटाची चरबी जास्त वाढते आणि शरीर आहे ते एकदम पियर शेप म्हणतो आपण तसं दिसतं. म्हणजे वरती चरबी वाढत नाही, फक्त पोटाचा घेर वाढलेला दिसतो आणि याच्यामुळे सुद्धा बरेचसे त्रास जाणवू शकतात. हायपर टेन्शन असू द्या किंवा थायरॉईडसारखे त्रास सुरू होतात, ब्लड शुगर वाढते
आर्थरायटिससारखे त्रास सुरू होऊ शकतात. मग ही वाढलेली चरबी कमी करायची, मग त्यासाठी उपाय काय केले पाहिजेत? तर नक्कीच याच्यामध्ये मी सांगाल की आपण ज्यावेळेस उपायांना सुरुवात करतो त्यावेळेस आपलं खाण्याची पद्धत कशी आहे हे आपण पाहिले पाहिजे, की आपल्या आहारामध्ये जास्त कॅलरीयुक्त खाणं असेल तर आपण ते कमी केलं पाहिजे. मग साधारणतः सुरुवात करू आपण तेलापासून. आपण जे घरामध्ये फोडणीसाठी किंवा इतर ह्याच्यासाठी तेल वापरतो तर ते किती प्रमाण आहे ते पाहिलं पाहिजे. आता बरेचसे पेशंट असे विचारतात की कुठलं तेल चांगलं आहे, ऑलिव्ह ऑइल घेऊ का, सूर्यफूल घेऊ का, सोयाबीन घेऊ, किंवा मग घाण्याचं तेल, कच्चे जे तेल असतं ते चांगलं आहे का, रिफाईन चांगलं आहे, असे खूप प्रश्न पडलेले असतात पेशंटला किंवा ज्यांना वजन कमी करायचं त्यांना. तर मी नक्की सांगाल की तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता, फक्त त्याची क्वांटिटी कमी असली पाहिजे. आपण किती प्रमाणात तेल वापरतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण कमीत कमी तेलाचा वापर केला कुठल्याही पदार्थांमध्ये किंवा पोळीला वगैरे लावताना तर नक्कीच त्याचा छान परिणाम होताना दिसेल. आणि तेलाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही सगळे तेल वापरू शकता. साधारणतः 2-2 महिने तुम्ही 2 महिने सोयाबीन तेल वापरा, 2 महिने करडईचं, त्याच्यानंतर 2 महिने दुसरं, म्हणजे असं आलटून पालटून जर तुम्ही तेलाचा उपयोग केला तर नक्कीच त्याचासुद्धा तुमच्या हृदयावर किंवा पूर्ण शरीरावर चांगला परिणाम होताना दिसतो. म्हणजे कुठलंच तेल वाईट नाही, फक्त त्याची क्वांटिटी योग्य असणं गरजेची आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे बाहेरचं खाणं. आता बऱ्याचशा घरांमध्ये अशी सवय असते की संध्याकाळी 4च्या जी भूक लागती तर त्यावेळेस काहीतरी बाहेरचं चमचमीत वगैरे आणलं जातं. म्हणजे वडापाव आहे, समोसा किंवा कचोरी, असे खूप चमचमीत, म्हणजे असं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटेल असे पदार्थ रोज खाण्याची सवय असते. तर मग हे रोज जी खाण्याची सवय आहे ती तुम्ही आधी बंद केली पाहिजे. जंक फूड तुम्ही जेवढं खाताल तेवढ्या तुमच्या जास्त कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये येणार आहेत आणि त्या चरबीच्या स्वरूपात एकदम घट्ट तुमच्या पोटावर जमा होणार आहेत. त्याच्यामुळे नक्कीच जंक फूड खाणं बंद करा. त्याच्यानंतर मैद्याचे पदार्थ किंवा जे साखर आहे किंवा साखरेपासून बनवलेले जे पदार्थ आहेत, गोड पदार्थ, ते सुद्धा तुम्ही पूर्णपणे बंद केले पाहिजे. कारण नॅचरली आपल्याला जी काही शुगर आपल्या शरीराला लागत असते ती आपल्या खाण्यातनं जातच असते. म्हणजे पोळी, भाकरी किंवा जे काही फळं आपण खातो याच्यामधनं आपल्याला जेवढी शरीराला शुगर हवी आहे, एनर्जी, त्याच्यामधनं एनर्जीच मिळत असते आपल्याला. मग ती आपल्याला रेग्युलरली मिळतच असते. मग त्याच्यामुळे एक्स्ट्रावरनं आपल्याला काहीतरी गोड खाण्याची काही गरज नसते. पण एक आपल्याला डोक्यात बसलेलं असतं की काहीतरी गोड खायचं आहे मला. तर ही सवय आहे थोडीशी कमी करा. ही कशी कमी करायची यासाठी सुद्धा मी एक त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे की साखर कशी बंद करायची, ते तुम्ही नक्की पाहू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील आणि तुम्हाला ते पाहता येतील. त्याच्यानंतर जेवणामध्ये फायबरचा जास्त उपयोग करा. फायबर म्हणजे काय, काकडी, टोमॅटो, गाजर, बीट असे जे कच्चे आपण जे खाऊ शकतो तर हे सगळे तुम्ही भरपूर खाल्ले पाहिजेत. हे जर तुम्ही भरपूर प्रमाणात खाल्लं तर नक्कीच तुमचं पटकन पोट भरेल आणि हे थोडे पचायला जड असतात फायबर. त्याच्यामुळं नक्कीच याच्याबरोबर तुम्ही काही प्रमाणात प्रोटीन घेतलं पाहिजे, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. असं जर केलं तर व्यवस्थित सगळं पचन होईल आणि तुम्हाला जे गॅसेस होतात त्याच्यामुळे ब्लोटिंग होतो, पोट फुगल्यासारखं होतं आणि हे सगळं कमी होऊन जाईल आणि तुम्ही जे काही खाताल तर ते व्यवस्थित पचन होईल आणि याच्यामुळे सुद्धा पोटाचा घेर कमी व्हायला मदत होऊ शकते. त्याचबरोबर वेगवेगळे फळे खा. 4 वाजता तुम्हाला भूक लागते तर रोज एक फळ खा. फक्त फळांमध्ये सुद्धा काही गोड फळं आहेत, केळी आहे, चिकू आहे किंवा आंब्याच्या सीझनमध्ये आंबा आहे, द्राक्ष आहेत. हे फळं गोड असल्यामुळे ते थोडे कमी खायचे किंवा कधीतरी खा. व इतर फळे तुम्ही रोज खाऊ शकता. आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की कच्चं जास्त खाण्यात आलं किंवा स्प्राउट्स आहेत, मोड आलेले जे कडधान्य ते आपल्या खाण्यात आले तर त्याच्यामुळे सुद्धा पोट बिघडल्यासारखं होतं, अपचन वगैरे होतं. त्याच्यामुळं या दिवसांमध्ये तुम्ही हे जे काही फळं आहेत किंवा सलाड आहे ते सुद्धा थोडंसं वाफळून जर घेतलं आणि चवीपुरतं त्याच्यात तिखट, मीठ वगैरे किंवा चाट मसाला वगैरे टाकून जर खाल्लं तर तुम्हाला टेस्ट पण छान लागेल आणि तुमचं वजन व्यवस्थित कमी होणार आहे. तुमचा पोटाचा घेर आपोआप कमी दिसणार आहे. त्याचबरोबर 2 जेवणांच्या मध्ये ज्यावेळेस आपल्याला भूक लागतच असते नेहमी, तर अशा वेळी आपण भरपूर प्रमाणात ताक घेतलं पाहिजे. पातळ ताक घ्यायचं, फक्त फ्रेश असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर भरपूर पाणी पिऊ शकतो किंवा काही प्रकारचे सूप आहेत भाज्यांचे ते सुद्धा आपण करून घेऊ शकतो. म्हणजे ते पोटभरीचं पण होतं आणि आपल्याला जास्तीत जास्त फायबर मिळतं त्याच्यामधनं, कॅलरीज कमी होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा पोटाचा घेर कमी होऊ शकतो. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही रेग्युलर केली तर खरंच खूप छान फायदा होताना दिसतो, पोट कमी झाल्यासारखं वाटतं. तर याच्यामध्ये आपण काय करायचं की रात्री झोपताना 1 ग्लास भरून कोमट पाणी घ्यायचं, अगदी कोमट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा टाकायचा आहे. जिरा पावडर किंवा जिरे टाकू शकता आणि ते पाणी तसंच ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्याबरोबर सकाळी ते जिऱ्याचं पाणी गाळून घ्या किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चावून हे जिरा तो खाऊ शकता त्याच्यामधला. तर असं पाणी घ्यायचं आहे. मग तुम्ही 1 आठवडा जिरा पाणी घ्या. दुसऱ्या आठवड्यात त्या पाण्यामध्ये चिया सीड्स टाका
आणि परत काही पुढच्या आठवड्यामध्ये मेथीदाणे टाका. असं तुम्ही आलटून पालटून जर केलं तर तुम्ही ते एकसारखं पण होणार नाही, बदल काहीतरी वाटेल त्याच्यामध्ये. आणि याच्यामुळं काय होतं की आपण जे काही खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचतं, आपली पचनक्रिया आहे ती व्यवस्थित होते आणि त्याच्यामुळं खाल्लेलं व्यवस्थित पचल्यामुळं पोटाचा घेर बरोबर कमी व्हायला मदत होते. आणखीन खूप महत्त्वाचं म्हणजे व्यायाम. या सगळ्यामध्ये पोटाचा घेर कमी करण्यासाठी व्यायाम हे खूप महत्त्वाचं आहे. डाएट तर गरजेचं आहेच, पण व्यायाम कुठला करावा? आता बरेच जण म्हणतात की चालण्याने वजन कमी होऊ शकतं, आम्ही भरपूर चालतो. तर खरं सांगायचं तर चालण्यामुळं तुम्हाला फ्रेश वाटू शकतं, थोडंफार तुमचं वजनही कमी होईल. पण पोटाचा घेर किंवा पोट कमी करण्यासाठी फक्त चालणं पुरेसं नाही. त्याच्यासाठी तुम्ही पोटावर ताण पडेल किंवा पोटाची हालचाल होईल असा व्यायाम केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये एरोबिक्स आहे, झुंबा आहे किंवा वेट ट्रेनिंग आहे, असे काही जे व्यायाम प्रकार आहे, स्ट्रेचिंग आहे, व्यायाम प्रकार केले तर नक्कीच त्याचा खूप छान परिणाम होताना दिसतो. तुमची पोट तर कमी होणारच आहे, त्याचबरोबर साईड फॅट जे आहे ते सुद्धा कमी होणार आहे आणि तुमचे जे ड्रेस आहेत फिटिंगमध्ये बसणारे ते तुम्हाला छान दिसणार आहेत. त्याचबरोबर व्यायाम करताना असा व्यायाम करायचा, एक साधारणतः 45 मिनटं तुम्ही तो व्यायाम करायचा आणि पूर्ण घामाची आंघोळ झाली पाहिजे, तुमचा हार्ट रेट वाढला पाहिजे. असं जर तुम्ही व्यायाम कराल तर नक्कीच तुम्हाला जे काही हायपरटेन्शनसारखे आजार आहेत ते पण कमी होतील किंवा तुम्ही त्याच्यापर्यंत जाऊ शकणार नाही. आणि त्याचबरोबर आपली स्किन पण छान होते, कारण जे काही घामामधनं जे काही टॉक्सिन्स आहेत आपल्या शरीरातले ते बाहेर टाकले जातात, पोर्स ओपन होतात आपल्या स्किनचे आणि त्याच्यामुळे सुद्धा आणि चेहरा खूप फ्रेश वाटायला लागतो. काही दिवसातच त्याचा परिणाम तुम्हाला लक्षात येऊन जाईल. काही फास्ट ट्रिक्स सांगणार आहे मी. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे जेवणानंतर लगेच झोपायचं किंवा बसायचं टाळा. 10 मिनटं थोडंसं चाला आणि त्याच्यानंतर तुमची कामं सुरू करा. त्याचबरोबर रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपेमध्ये किमान 2 ते 2.5 तासांचा डिफरन्स असायला हवा. त्यानंतर पाण्याचं प्रमाण भरपूर असायला हवं, साधारणतः 3 ते 3.5 लिटर दररोज पाणी पिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपली झोप निदान 6 ते 8 तास या दरम्यान असायला हवी, रात्रीची शांत झोप. कारण झोप पण खूप महत्त्वाची आहे. तुमची जर झोप व्यवस्थित नसेल तर कॉर्टिसोल हार्मोन तुमचं वाढत जातं आणि याच्यामुळं तुमचं वेट गेन होऊ शकतं किंवा शुगर लेवलसुद्धा वाढू शकते. त्याच्यामुळे झोप खूप महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला जो काही डाएट आहे तो पर्सनलाइज असला पाहिजे. प्रत्येकाचा वेगवेगळा डाएट असायला हवा की याचं कमी झालं मग माझं पण त्या डाएटने कमी होईल असं नसतं. किंवा पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये सुद्धा डाएट वेगवेगळा असू शकतो, कारण पुरुषांमध्ये मसलचं प्रमाण जास्त असतं ऑलरेडी आणि स्त्रियांमध्ये ते मसलचं प्रमाण थोडंसं कमी असतं. मग याच्यामुळं आपल्याला डाएटसुद्धा वेगवेगळा म्हणजे पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये सुद्धा डाएट वेगवेगळा असू शकतो. त्याच्यामुळं प्रत्येकाने तोच डाएट फॉलो करण्यापेक्षा तुम्ही पर्सनलाइज डाएट तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडनं किंवा एखाद्या डाएटिशियन असेल त्यांच्याकडनं तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्याच्यामुळे तुमचा छान वेट लॉस होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सरसाइज. कुठलीही एक्सरसाइज करा, पण सकाळी तुम्ही 30 ते 45 मिनटं एक्सरसाइज करताल तर तुमच्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स सिक्रेट होणार आहे आणि त्याच्यामुळं तुमचं वेट गेन होणार नाही किंवा वेट लॉस करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करणार आहेत तर ते सक्सेसफुल होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस घेऊ नका. स्ट्रेसफुल लाईफ असेल तर नक्कीच तुमचं वेट वाढत जाणार आहे. तुम्ही कितीही प्रॉपरली खा किंवा सगळं व्यायाम वगैरे व्यवस्थित केला, पण तुमच्या डोक्यात सारखं काहीतरी विचार चालू आहे, स्ट्रेस खूप वाढलेला आहे, अशा कंडिशनमध्ये तुमच्या शरीरातलं कॉर्टिसोल हार्मोन आणि ॲड्रेनालिन हार्मोन आहे ते वाढत जातं. त्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम स्लो डाऊन होतं आणि तुमची जी काही पचनक्रिया आहे ती पण बिघडती आणि या सगळ्याचा परिणाम असा होतो की तुमचं वजन वाढत जातं, पोटाचा घेर वाढत जातो. त्याच्यामुळे नक्की हे जे काही उपाय तुम्हाला सांगितले आहेत तुम्ही रेग्युलरली करत राहा. एका महिन्यात पहा किती छान रिझल्ट मिळतो आहे आणि नक्की मला कमेंट करून कळवा की तुम्हाला कसा याच्यामध्ये फरक झालेला आहे. कारण उगाच 7 दिवसात 10 किलो वजन कमी करा अशी कमेंट करणं चुकीचं आहे. कुणाचंही 7 दिवसांमध्ये 10 किलो वजन किंवा पोटाचा घेर कमी होत नसतो. त्याच्यामुळे नक्कीच जे खरं आहे ते ॲक्सेप्ट करा आणि फॉलो करा. नक्कीच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.